हॅलो नमस्ते. आज मी तुम्हाला सांगणार आहे माझं हिवाळ्यातलं महत्त्वाचं काम. आता हिवाळ्यात भरपूर महत्त्वाची कामं असतात. तर असं कुठलं महत्त्वाचं काम आहे तर ते मी तुम्हाला दाखवणार आहे. ते म्हणजे वाटाणे स्टोअर करणे. वाटाणे हा म्हणजे आपल्याला जास्त करून हिवाळ्यात येणारा. तर वाटाणा हा डायरेक्टली घेऊन आणून खाली सोलून त्याला डायरेक्टली फ्रीजमध्ये ठेवायचा नसतो. तर त्याच्यावर एक प्रोसेस करावी लागते की जेणेकरून तो जास्त दिवस टिकायला पाहिजे. आता ती काय प्रोसेस आहे मी तुम्हाला शॉर्टकट दाखवणार आहे. तुम्हीही हे काम करून घ्या, हिवाळ्यातच करून घ्या. म्हणजे आता वाटाणा भरपूर आहे, स्वस्त आहे. तर आता टिकवा म्हणजे वर्षभर तो आपल्याला कामात येणार आहे. तर बघू शकतात इकडे मी भरपूरसे वाटाणे घेतले आहेत आणि आता हे मी निवडून साफ केलेले आहेत. त्याच्यातले जे काही खराब वाटाणे असतील ना ते आपल्याला काढून बाजूला ठेवायचे, ते नाही वापरायचे कारण यांना आपल्याला वर्षभर टिकवायचं असतं. तर त्याच्यासाठी तुम्हाला स्वच्छ आणि चांगलेच वाटाणे घ्यायचे आहेत. तर त्याच्यासाठी सगळ्यात आधी गरम पाणी करायचं आहे. उकळत्या पाण्यात त्यांना 5 मिनिटं उकळायचे. वाटाणे हे शरीरासाठी खूप महत्त्वाचे आहेत. ते हाडं मजबूत करतात, त्याच्यात भरपूरसं प्रोटीन असतं. वजन कमी करण्यासाठी देखील वाटाणे जास्तीत जास्त खाल्ले गेले पाहिजे. प्रतिकारशक्ती देखील वाढवतं आणि जे डायबिटीस पेशंट असतात त्यांच्यासाठी वाटाणा हा खाल्लेला खूप चांगला असतो. आणि हिवाळ्यात येणारे हिरवे वाटाणे तर नक्कीच खाल्ले गेले पाहिजे. आणि जेव्हा सीझनमध्ये नंतर आपल्याला भेटत नाही तर हे असे स्टोअर केलेले वाटाणे देखील खूप चांगले असतात. घरगुती आणि फ्रेश वाटाणे आपल्याला भेटत असतात. उकळून झाल्यानंतर वाटाण्याचं पाणी हे पूर्ण निघू द्यायचं आहे आणि नंतर एका कापड्यावर असं पसरवायचं आहे त्याला, जेणेकरून त्याचं पाणी निघेल आणि कोरडा होईल. आणि मग कोरडा झाल्यानंतर त्याला गोळा करून भरून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला अशा पिशव्या घ्यायच्या आहेत. या पिशव्या मी मागच्या वर्षी वापरलेल्या होत्या आणि त्यानंतर धुवून स्वच्छ केलेल्या होत्या. तर यात भरपूर वाटाणे होतात आणि झिप लॉक असल्यामुळे ते एअर टाईट देखील होतात. अशा ह्या आपल्याकडे फरसांच्या पण असतात, तर आपण त्या घेऊ शकतो. पण याच्यात ना वेगवेगळ्या पिशव्या वापरायच्या, जेणेकरून आपण जे पॅक उघडलं तेच पूर्ण वापरायचं. दुसरं पॅक हे तसंच ठेवायचं. ते जेव्हा उघडलं तेव्हा त्यातलं वापरायचं. म्हणजे छोटे छोटे डिवाईड करून ठेवायचे, मोठे छोटे असे वेगवेगळ्या पाउचेसमध्ये ते भरायचे. तर आपण आपले वाटाणे आता सुकलेत आणि आपण ते याच्यात भरून घ्यायचे. वाटाणा हा आपल्याला वर्षभर लागत असतो, पनीर मसाला, पावभाजी किंवा इतर भाज्यांसाठी पण. तर असा जर तुम्ही स्टोअर करून ठेवला ना तर हा वर्षभर आपल्याला फ्रेश वाटाणा वापरायला भेटतो आणि तोही घरगुती. तर माझं हे काम झालेलं आहे, तुम्हीही करून घ्या. आणि माझ्या या व्हिडिओने तुमचा जर थोडाफार जरी फायदा होत असेल तर मला लाईक करा, कमेंट करा आणि कमेंटमध्ये तुमचे काही सजेशन असतील तर तेही मला द्या. आणि माझ्या व्हिडिओला शेअर नक्की करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ज्यांनी अजून केलं नाही आहे त्यांनी करा. थँक्यू.